कोल्हापूर शहराजवळच्या टेमलाई टेकडीवर आज ललिता पंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। आजच्या दिवशी महालक्ष्मी देवी त्र्यंबोली देवीचा रुसवा दूर करण्यासाठी मंदिरात बाहेर पडते अशी आख्यायिका आहे। नेमका काय आहे हा सारा प्रकार, पाहूया हा विशेष रिपोर्ट। कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा हा लवाजमा त्र्यंबोली देवीच्या भेटीला निघालाय। रुसलेल्या त्र्यंबोली देवीची समजूत काढण्यासाठी महालक्ष्मी देवी निघाली आहे। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या देवीच्या भेटीची आख्यायिकाही मनोरंजक आहे। त्र्यंबोली देवीनं कोल्हापूर पुत्र कामाक्ष राक्षसाचा वध केला होता। त्यानंतर महालक्ष्मी मंदिरात आनंदोत्सव झाला। मात्र महालक्ष्मी देवीनं या कार्यक्रमाचं निमंत्रण त्र्यंबोली देवीला दिलं नाही। टेमलाई टेकडीवर रुसून बसलेल्या त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी ललिता पंचमीच्या दिवशी महालक्ष्मी देवी त्र्यंबोली देवीची भेट घेते। या भेटीदरम्यान कोहळारूपी राक्षस कुमारिकेच्या हातानं फोडला जातो। कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी देवीच्या हातात त्रिशूल दिल्यानंतर कोहळा फोडण्याचा कार्यक्रम पार पडतो। त्र्यंबोली देवीच्या रूपामध्ये आज कामाक्ष राक्षसाचा वध केला आणि तो जो वध केलेला आहे तो त्र्यंबोलीच्या रूपातील ही जी कुमारी मुलगी आहे, हिचं नाव आर्या विक्रम गुरव, काय आर्या विक्रम गुरव। तर हिच्या पदस्पर्शाने तो त्र्यंबोली देवीनं कामाक्ष राक्षसाचा वध केलेला आहे आणि त्याचे प्रतिकात्मक रूप म्हणून कोहळ्याचा इथं पूजन आणि कोहळ्याचा इथं कोहळा फोडला जातो। कोहळा फोडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते। यावेळी हाणामारीचे प्रकारही घडतात, तर काही वेळा पोलिसांना लाठीमारही करावा लागतो। पण भक्तांची धडपड शेवटपर्यंत थांबत नाही, कारण कोहळ्याचा एक तुकडा घरी घेऊन गेल्यानंतर घरात सुख समृद्धी येते अशी या भक्तांची भावना आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।